Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोठे फेरबदल भाजपमध्ये करण्यात आले आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांच्या खांद्यावर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र ठाकरे ब्रँडच्या विरोधात भाजपने मैदानात उतरवलेले अमित साटम नक्की कोण आहेत? जाणून घेऊयात त्यांची सगळी हिस्ट्री या व्हिडिओतून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. विधानसभा आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या अमित साटम यांचा जन्म मुंबईत झालाय. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केलं. पुढे त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची पदवी घेतली. त्यानंतर राजकारणात येण्यापूर्वी साटम यांनी टाटा टेली सर्व्हिसेसमध्ये व्यावसायिक म्हणून काम केलं. श्री रविशंकर यांचे ते उत्कट अनुयायी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात करिअर करण्यासाठी 2004 मध्ये अमित साटम यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडली. तसे 2000च्या दशकापासूनच ते भाजपमध्ये सक्रिय होते. मुंबईतील भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक समित्यांमध्येही ते कार्यरत होते. 2000 ते 2002 प्रभाग सरचिटणीस, 2002 ते 2004 भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा युवक विंगचे सचिव, 2006 ते 2008 भाजपा आंबोली विधानसभेचे अध्यक्ष, 2008 ते 2010 भाजपा युवा विंग मुंबईचे सरचिटणीस अशा वेगवेगळ्या पदांवर ते कार्यरत राहिलेत. या दरम्यान अंधेरी पश्चिम मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर 2009 मध्ये तिथे पहिल्यांदा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसच्या अशोक जाधव यांनी अंधेरी पश्चिम मध्ये विजय मिळवला. तेव्हा 2012 ते 2014 या काळात मुंबई पालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुढे 2014च्या मोदी लाटेत अमित साटम यांनी अशोक जाधव यांचं वर्चस्व मोडून काढत विजय मिळवला. अशोक जाधव यांचा 24,000 मतांनी त्यांनी पराभव केला. 2019 मध्येही अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम मध्ये पुन्हा विजय मिळवला. 18,962 मतांनी त्यांनी अशोक जाधवांचा पुन्हा पराभव केला. त्यानंतर 2024 मध्येही काँग्रेसच्या अशोक जाधवांचा पराभव करत अंधेरी पश्चिम मतदारसंघात त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली. यावेळी 19,599 मतांनी त्यांनी जाधवांचा पुन्हा पराभव केला आणि सलग तिसऱ्यांदा ते आमदार झाले. या दरम्यान 2020 ते 2021 मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने अमित साटम यांना गौरवण्यात आलं. आमदार या नात्याने साटम यांनी अंधेरी पश्चिम मधल्या नागरी सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून वेगवेगळ्या नागरी विकास प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी जुहू बीचच्या सुशोभीकरणाचं नेतृत्व केलंय. तिथली स्वच्छता आणि सुरक्षा वाढवली. याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगवर हिंदीमध्ये भारताचा पहिला माहितीपट वसुंधरा तयार केला. मुंबईतील ट्रॅफिक आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणांसाठीही अमित साटम ओळखले जातात. याचबरोबर स्थानिक स्तरावर आरोग्य, शिक्षण आणि युवा विकासाच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी असतात. कोविड-19 काळात ते मुंबईतील मदत कार्यात सक्रिय होते. अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. विधानसभेतही मुंबईचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडताना दिसतात. मुंबईतून आमदारकीची त्यांची तिसरी टर्म आहे. याशिवाय सुरुवातीपासून ते भाजपमध्येच असून दुसऱ्या पक्षातून ते आलेले नाहीयेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड भाजपसाठी फायद्याची ठरू शकते. भूमिकांमध्ये मुळात पायाभूत सुविधा, विकास, शहरी नियोजन, शहरी धोरण तयार करणं, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहणं, जनमत घडवणं, संघटनात्मक व्यवस्थापन आणि नेतृत्व, कायदेविषयक जबाबदाऱ्या, सार्वजनिक धोरण तयार करणं, विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि बहुभाषिक गट आणि नागरी समाजासोबत काम करणं, मूलभूत आरोग्य आणि स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाचे निरीक्षण करणं अशा विविध क्षेत्रात त्यांचं काम आहे. याचबरोबर गेल्या 20 वर्षांपासून इंटरनॅशनल आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनशीही ते संबंधित आहेत. आता मुंबईत अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीत काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला येत्या निवडणुकीविषयी आणि अमित साटम यांच्या निवडीविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.